निमित्त अधिक मासाचे कथा भाग 12. रावणावर स्वारी करण्यासाठी प्रभू रामचंद्राला वानरसेनेसह समुद्र लंकेला जायचे होते. हनुमंत एकटे तर सहज उड्डाण घेऊ शकत होते, इतरांचे काय. मग मारुतीरायाने समुद्रावर पूल बांधण्याचे योजिले. सगळ्या वानरसेनेला सांगितले, प्रत्येक दगडावर राम लिहून समुद्रात टाकायचा. तो दगड तरंगत असे. वेगाने काम चालले होते. प्रभू रामचंद्र शांतपणे ते दृश्य अवलोकन करीत होते. त्यांनाही वाटले, सर्वजण प्रयत्न करीत आहेत, मी रिकामे का बसू. त्यांनीही एक दगड घेतला. राम लिहिले नाही, स्वतःचे नाव कशाला लिहायचे, म्हणून कोरा दगड टाकला, बुडाला. पुनश्च तोच कोरा दगड टाकला, बुडाला. हनुमंतांनी हे पाहिले पण दुर्लक्ष केले. रामाने याबद्दल हनुमंताला विचारले, असे का. मारुतीने उत्तर दिले, हा नामाचा महिमा आहे. नामीपेक्षा नाम महत्वाचे. वाल्याचे वाल्मिकी नामजपानेच झाला. भगवान शंकराने हलाहल प्राशन केले, त्यावेळी असैस दाह झाला. त्यासाठी त्यांनी गंगा मस्तकी धारण केली. हिमांशू प्रत्यक्ष शीतलता चंद्र धारण केला, तरीही दाह शांत झाला नाही. मग शंकरांनी राम नामाचा जप आरंभिला आणि दाह शांत झाला. असा हा नाममहिमा नवविधा भक्तीत संकीर्तनात येतो. अशा उत्कृष्ट भक्तिप्रकाराचे व्रत या महिन्यात करता येते. द्रव्य, कष्ट, सोय, गैरसोय अशा अनेक अडचणी इतर व्रताला येऊ शकतात, पण ज्यांना काही शक्य नाही अशांनाही भगवान पुरुषोत्तमाचे, राधाकृष्ण, गोपालकृष्ण या नामस्मरणाचे व्रत सहज सुलभ आहे. स्थळ काळाचे याला बंधन नाही. अशीच एक सावित्री नावाची स्त्री नर्मदेच्या काठी राहत असे. तिला नामजपाची अंतःकरणातून आवड होती. अहो, येता जाता, उठता बसता, काम करता अशी नामस्मरणाची तिला आवड होती. नवऱ्याने त्रास दिला, काही मनाविरुद्ध घडले तरी भगवंताची लीला असे म्हणत असे. नवरा मात्र फार कृपण. अन्न वस्त्रासाठीही जेमतेम खर्च करी. घरात मात्र भरपूर पैसा अडका जमून ठेवला होता. त्या भागाच्या राजाने एक योजना काढली आणि दीनदुबळ्यांना, गरिबांना आर्थिक मदत, द्रव्यदान देण्याचे ठरविले. सगळ्या गावात ग्रामाधिकारी फिरून दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची यादी करून राजाला दिली. त्यात या कृपणाचे नाव नोंदविले. त्याला अनुदान मंजूर झाले. ते घेण्यासाठी तो लगबगीने निघाला. पत्नीने दुधारी झारी दिली. वाटेत तहान लागली म्हणून त्याने ती तोंडाला लावली, तर पाण्याऐवजी दूध कसे. त्याला राग आला. झारी एका वारुळाच्या तोंडाशी ओतून दिली. त्यातून नागराज प्रगटले आणि म्हणाले, तुझ्या हातून सहस्त्र भोजने होतील. तू जमविलेले पैसे खर्च कर, मी पुन्हा ते देतो. अन्यथा त्या राशीवर मी आणि माझे दूत वास करतील. तेव्हापासून निष्क्रिय द्रव्यावर नागोबा बसवतात. नागराजांच्या सांगण्यामुळे कृपणाने अन्नदान आरंभिले आणि सुखी झाला. त्याच्या पत्नीच्या नामस्मरणामुळे त्याचा अधपाट टळला. असा आहे नामजपाचा महिमा. तेव्हा आपणही या अधिक मासात भगवंताच्या नामस्मरणाचे व्रत करून पावन होऊ.